यानंतर बुलेटिनची सुरुवात करूयात। अर्थातच 5 वाजताच्या 5 महत्त्वाच्या बातम्यांनी। नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरती महिला वर्ल्ड कप अंतिम सामन्यामध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने सामने भिडणार आहेत। याचे अपडेट्स आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे देणार आहेत। तर नालासोपाऱ्यामध्ये ट्रकच्या धडकेमध्ये बापलेकाचा मृत्यू झालाय। मनोज सातवी याबाबत माहिती देणार आहेत। तिकडे कोल्हापूरमध्ये पुणे बंगळुरू महामार्गावरती खड्ड्यांमुळे भीषण अपघात झालाय। याबाबत विशाल पुजारी माहिती देतात। तर कल्याणमध्ये फरार गुन्हेगाराला फिल्मी स्टाईल बेड्या ठोकण्यात आलेले आहेत। याबाबत अमजद खान माहिती देतात। दरम्यान जळगावसह बुलढाण्याला पावसाने झोडपून काढलंय। प्रतिनिधी मंगेश जोशी या संदर्भातली माहिती देतील। सुरुवातीची बातमी अर्थातच महिलांच्या वर्ल्ड कप संदर्भातली। नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरती महिला विश्वचषक अंतिम सामन्यामध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने सामने भिडणार आहेत। दोन्ही संघ आपल्याला पहिला विश्वचषक मिळवून देण्यासाठी उत्सुक आहेत आणि दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकलेली आहे। गोलंदाजीचा निर्णय घेतलाय। भारताने गतविजेता ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय। तर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवरती मात केली आहे। 45,300 प्रेक्षकांची क्षमता असलेल्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरती भारताची कामगिरी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट राहिलेली आहे। इथे भारत एकही सामना हरलेला नाहीये। न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरोधामध्ये विजय मिळवलेले आहेत। तर बांगलादेश विरोधाचा सामना पावसामुळे रद्द झालाय। दक्षिण आफ्रिकेने या मैदानावरती यापूर्वी कधीही सामना खेळलेला नाहीये। हेड टू हेड आकडेवारीमध्ये भारताचं पारडं जड आहे। त्यांनी 34 एकदिवसीय सामन्यांपैकी 20 सामने जिंकलेले आहेत। त्यामुळे आज भारतीय महिलांच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि या सामन्याबद्दलचे अपडेट्स घेऊयात राहुल कांबळे यांच्याकडून। राहुल, पावसाचा सावट दूर झालेला आहे। मॅचला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल। कसा माहोल आहे सध्या? नक्कीच पावसाचं सावट जे आहे दूर जरी झालं तरी परत आता पावसाचा पूर्ण माहोल तयार झालेला आहे। आणि आपण आता पाहू शकता की दक्षिण आफ्रिकेने जे आहे टॉस जिंकलेला आहे आणि ती संधी आहे सध्या फील्डिंग घेतलेली आहे आणि भारताने जे आहे बॅटिंग घेतली आहे। थोड्या वेळात मॅच सुरुवात आहे, परंतु आपण ते पाहता ही जी दृश्य आहेत अजून सुद्धा जवळपास 15 ते 20 हजार लोक प्रेक्षक जे आहेत स्टेडियमच्या बाहेर आहेत। आपण जर बघितलं ते इथून 1, 2, 3, 4 अशी या गेट आहेत आणि गेटच्या बाहेर लोक जे उभा आहेत ते फक्त आणि फक्त बाहेरून पाहण्यासाठी आणि तिकीटसाठी उभा आहेत। लेफ्ट साईडला आपल्याला जर बघितलं तर ही जी बिल्डिंग आहे ना त्या बिल्डिंग वरून काही लोक मोफत लाईव्ह जे आहे दृश्य पाहत आहेत। त्या साईडला जर आपण पाहिलं तर त्या बिल्डिंग वरती सुद्धा काही जे लेबर आहेत वरती ते सुद्धा लाईव्ह दृश्य त्या ठिकाणी पाहतात। आणि राईट साईडला आपण पाहिलं तर बघा अंधार झालेला आहे। या ठिकाणी पावसाचं पूर्ण माहोल तयार झालेला आहे म्हणून आतमध्ये लाईट्स लावण्यात आलेला आहे। एकंदरीत परिस्थिती पाहिली तर लोकांचा जो उत्साह आहे आणखी खूप मोठ्या प्रमाणात आहे। लोक बाहेर अजून सुद्धा वाट बघतात आणि आतमधून खूप मोठ्या प्रमाणात जोशमध्ये आवाज येत आहेत। नक्कीच एकदम आज जे आहे उत्साह जो आहे आणि आज शेवटी ह्या मॅचचं काय होणार आहे, कोण जिंकणार आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। राहुल, मॅच संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून घेत राहू। तुर्तास या माहिती करता धन्यवाद। माझ्यासोबत असाच रहा। पुढची बातमी आपण पाहूयात। नालासोपारा पूर्वेच्या पेल्हारा परिसरामध्ये भीषण अपघात घडलेला आहे। यामध्ये बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे। मुंबईवरून गुजरातच्या दिशेने जात असलेल्या एका भरधाव ट्रकनं रिक्षा आणि मोटारसायकलला जोरदार धडक दिली। त्यामध्ये रिक्षातील बाप लेकाचा जागीच मृत्यू झालाय। शहजाद उस्मानी आणि आतिफ उस्मानी असं मृत्यू झालेल्या पिता पुत्रांचं नाव आहे। या भयानक अपघाताचं सीसीटीव्ही समोर आलंय। त्यातून ट्रकच्या धडकेमध्ये रिक्षाचा पूर्णतः चक्काचूर झाला तर मोटारसायकल स्वार देखील जखमी झाला असून त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या अपघातासंदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी मनोज सातवी। मनोज, तृप्ती, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पेल्हार येथे हा अपघात झालेला आहे। भरधाव ट्रक हा मुंबईच्या दिशेने येऊन गुजरातच्या दिशेने जात असताना ट्रक चालक आहे त्याचा नियंत्रण सुटलं आणि एक रिक्षा आणि मोटरसायकल जात असताना थेट धडक दिलेली आहे आणि या धडकेत या रिक्षामधील बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला आणि जो मोटरसायकल स्वार होता त्याला दूर फेकला गेला। तो गंभीर जखमी झालेला आहे। त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र बेदरकारपणे वाहन चालक जे आहेत त्यांच्या या बेदरकारपणाचा फटका सामान्य नागरिकांना बसतोय आणि याच्यावर सर्वस्वी म्हणायचं झालं तर वाहन चालकांचा जसा दोष आहे त्याचप्रमाणे नॅशनल हायवे अथॉरिटी म्हणजे महामार्ग प्राधिकरणाचं देखील मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि वाहतूक पोलीस आहेत महामार्ग पोलीस यांच्याकडून देखील जे वाहतूक नियंत्रण असतं त्याच्याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय आणि त्यामुळे अशा प्रकारच्या
घटना मोठ्या प्रमाणात दिसते। काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी एक असाच मोठा अपघात झालेला होता आणि जे पथदिवे आहेत ते मोठ्या प्रमाणात या महामार्गावर आहेत, मात्र पथदिवे हे पूर्णपणे बंद असतात आणि त्यामुळे असे देखील अपघात होताना आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत प्रशासनाच्या आणि जे बेशिस्त वाहन चालक आहेत त्यांचा बेदरकारपणे वाहन चालनामुळे हे अपघात होत आहेत आणि त्याचा फटका बसून 2 निष्पाप जीवांचा बाप लेकांचा मृत्यू झालेला आहे आणि एक जण गंभीर जखमी झालेला आहे। निश्चित मनोज, धन्यवाद सविस्तर माहिती करता। माझ्यासोबत असाच रहा। पुढची बातमी आपल्याला पाहायची आहे। पुणे बेंगलोर महामार्गावरती दुचाकीचा अपघात झालाय। महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात झालेला आहे। शिये फाट्याजवळ कोल्हापूरच्या दिशेने येत असताना खड्ड्यांमुळे दुचाकी घसरली आहे। घटनेचा व्हिडिओ कारच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। या घटनेमध्ये महिला आणि पुरुष जखमी झालेत। या अपघातासंदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी विशाल पुजारी। विशाल, अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींची प्रकृती सध्या कशी आहे? अपघात नेमका कसा झालाय? तृप्ती, या अपघाताची आपण व्हिडिओ पाहतोय। खरं तर एका कारच्या सीसीटीव्ही मध्ये हा अपघाताचं जे दृश्य आहे ते कैद झालं आणि त्यानंतरच या अपघाताबाबतची माहिती जी आहे ती मिळाली। सोशल मीडियावर या कार चालकानं ही व्हिडिओ टाकली आणि त्यानंतर हा अपघात जो आहे तो या अपघाताबाबत माहिती मिळाली। या अपघातामध्ये जे दुचाकीवर जे होते त्यापैकी दोघेही सध्या जखमी आहेत। एक महिला आणि एक पुरुष असे दोघेही सध्या जखमी आहेत। त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र सुदैवानं कोणती मोठी जीवितहानी झाली नाही। जर व्हिडिओ पाहिली आपण तर व्हिडिओमध्ये संपूर्णपणे दिसून येते की पावसाचं वातावरण आहे आणि याच वातावरणामध्ये या महामार्गावर पुणे बंगळुरू या महामार्गावर वाहनं जी आहेत ती वाहनांची ये जा सुरू आहे आणि याच दरम्यान एक दुचाकी जी आहे ती दुचाकी येत असताना याच महामार्गावरच्या खड्ड्यामध्ये ही दुचाकी जी आहे ती वाहन चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ती दुचाकी घसरली आणि त्यानंतरच हा अपघात जो आहे तो झाला। मात्र सुदैवानं जर पाहिजे झालं तर या वाहनाच्या पाठीमागे म्हणजे या दुचाकीच्या पाठीमागे एक ट्रॅक्टर देखील आहे। या ट्रॅक्टरनं न प्रसंगावधान राखून वेळीच हा ट्रॅक्टर थांबवला, त्यामुळेच या दोघांचे जीव देखील वाचल्याचं पाहायला मिळतंय। मात्र जर पाहिजे झालं तर हा एक पुणे बंगळुरू महामार्ग आहे ज्यावर पुण्याच्या दिशेने त्याचबरोबर कोल्हापूरच्या दिशेने अनेक वाहनं जी आहेत ती येत असतात। मात्र या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आणि याच खड्ड्यांमुळे अशा अपघातांचं प्रमाण जे आहे ते कुठेतरी वाढताना पाहायला मिळते। अनेक वेळा सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन देखील केलेले आहेत, मात्र तरी देखील या महामार्गावरचे खड्डे जे आहेत त्याबाबत कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत आणि अशा अपघातांना नागरिकांना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे कुठेतरी नागरिकांचा सुद्धा याबाबत संताप जो आहे तो व्यक्त होतोय। तृप्ती, निश्चित अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या या महामार्गावरती दुरुस्ती नेमका कधी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। विशाल, धन्यवाद संपूर्ण माहिती करता। माझ्यासोबत असाच रहा। पुढची बातमी आपल्याला पाहायची आहे। कल्याण आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये राहणाऱ्या फरार गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे। कल्याणच्या खडकपाडा आणि मुंबईतील गोवंडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। आरोपी जुल्फिकार इराणी याला फिल्मी स्टाईलनं जेरबंद केलंय। हा अटकेचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। आरोपी जुल्फिकार इराणी हा अनेक गुन्ह्यात फरार होता। या संदर्भातली माहिती घेऊयात अमजद खान यांच्याकडून। अमजद, कशा प्रकारे या गुन्हेगाराला अटक करण्यात आली? तृप्ती, काही दिवसापूर्वी मुंबई येथील नेहरूनगर पोलीस स्टेशन आणि गोवंडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चैन स्नेचिंगच्या 2 घटना घडल्या होत्या। या दोन्ही घटनांमध्ये एकाच आरोपी होता ज्याचं नाव आहे जुल्फिकार इराणी। जुल्फिकार इराणी हा कल्याणमधील आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये राहत असल्याची माहिती गोवंडी पोलिसांना मिळाली होती। फरार झालेल्या जुल्फिकारला शोधात पोलीस होते। गोवंडी पोलिसांनी स्थानिक जे कल्याणच्या खडकपाडा पोलीस आहे त्यांना याची माहिती दिली की आम्हाला हा आरोपी पाहिजे आणि याच्यावर 10 गुन्हे दाखल आहेत। 10 गुन्ह्यांमध्ये तो फरार होता। गोवंडी आणि खडकपाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई केली। आंबिवली येथील जो इराणी वस्ती आहे त्या इराणी वस्तीमध्ये छापा टाकला। मात्र जुल्फिकार पोलिसांना पाहून त्यांनी पळ काढला। जवळपास अर्धा तास पोलीस त्याच्या पाठलाग करीत होते। अखेर कल्याणच्या खडकपाडा पोलिसांच्या मदतीने गोवंडी पोलिसांनी जो जुल्फिकार आहे त्याला बेड्या ठोकल्या आहेत आणि सध्या ही जी संपूर्ण
घटना आहे ज्या जुल्फिकार याच्या अटकेचा जो थरार आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे आणि त्यानंतर जेव्हा जुल्फिकार इराणी याला अटक झाली त्याच्या नातेवाईकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि पुढची प्रक्रिया आता पोलिसांनी सुरू केली आहे। जुल्फिकार इराणी हा फक्त मुंबई नाही तर नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली देखील त्याच्यावर गुन्हे दाखल आहे। सध्या आणखी किती चैन स्नेचिंगच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे याचा तपास आता पोलीस करणार आहेत। नक्कीच अमजद, धन्यवाद माहिती करता। माझ्यासोबत असेच रहा। पुढची बातमी आहे पावसासंदर्भातली, आपण पाहूयात। जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। जळगाव जिल्ह्यातील बोदवड आणि जामनेर तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा कहर पाहायला मिळालाय। अतिवृष्टीमुळे बोदवड आणि जामनेर तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आल्यामुळे पुराचं पाणी शेतामध्ये, घरामध्ये शिरलंय। तसंच काही गावांमध्ये देखील पाणी शिरल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरून प्रचंड नुकसान झालंय। या अतिवृष्टीमुळे कपाशी, मका, सोयाबीन यासारखी पिकं वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचंही प्रचंड नुकसान झालंय। पावसासंदर्भातली माहिती घेऊयात माझे सहकारी मंगेश जोशी यांच्याकडून। मंगेश, नोव्हेंबर महिना उजाडला तरी पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये, पाऊस थांबत नाहीये तर अतिवृष्टी करतोय, शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, काय परिस्थिती जळगावमध्ये? नक्कीच तृप्ती, खरं तर काल मध्यरात्री जे आहे जळगाव जिल्ह्यातील जामनेर आणि बोदवड या तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा व मलकापूर या तालुक्यांमध्ये जे आहे अतिवृष्टीचा मोठा कहर पाहायला मिळाला। अतिवृष्टीमुळे ज्या या परिसरातील सर्व नदी नाले जे आहे तुडुंब भरून वाहू लागले। पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मंगेश, माझा आवाज येतोय? जळगाव मधली ही सगळी परिस्थिती मंगेश जोशी माझे सहकारी आपल्यापर्यंत मांडत होते। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय। बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा असाच पाऊस झालाय। घरामध्ये पाणी शिरले, शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। खास करून मका, सोयाबीन सारख्या पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आधीच पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेले आणि त्यामध्ये पुन्हा एकदा आता नोव्हेंबर महिन्यामध्ये पाऊस कोसळतोय, त्यातही उरलं सुरलं पीक आता पावसाने वाहून नेलेलं आहे। त्यामुळे जगायचं कसं असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय। जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड आणि जामनेर तालुक्यात अतिवृष्टीचा कहर पाहायला मिळालाय।